नमस्कार मंडळी, मी धनंजय दळवी अर्थात तुमच्या सगळ्यांचा लाडका डीजे। आज मी एक वेगळा विषय घेऊन आलोय। खरं तर मी आज आलोय वसईमध्ये भुईगाव या ठिकाणी मी आलोय। तुम्ही विचार करत असाल की माझ्या मागे हे सर्व काय। मी ज्या ठिकाणी भुईगावात त्या ठिकाणी खेकड्याची शेती केली जाते आणि ही आधुनिक पद्धतीने केली जाते। तर ही नेमकी कोण करतं, ही कशी केली जाते, या सगळ्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। त्यासाठी मी खास या ठिकाणी आलेलो आहे आणि जर माझ्या सोबत तुम्ही पाहिलं तर ही शेती जे करतायत आधुनिक प्रकारे ते माझ्या सोबत आहेत। इथे आपण त्यांच्याशी संपूर्ण बातचीत करणार आहोत, त्यांना विचारणार आहोत की नेमकं कशा प्रकारे ही शेती केली जाते आणि कशा प्रकारे नेमकं यातून उत्पन्न कसं मिळतं, काय करायला हवं, काय नाही करायला हवं, या सगळ्या संदर्भातली डिटेल मध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळणार आहे। चला तर तुमचा जास्त वेळ नाही घेत सरळ व्हिडिओला सुरुवात करतो। सर नमस्कार, तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तुमचं संपूर्ण नाव सांगा, आपण कुठे आहोत, ते लोकेशन, एक्झॅक्टली लोकेशन काय ते सांगा। माझं नाव विकास वजे, हे पालघर जिल्ह्यामध्ये वसईमध्ये भुईगाव गावामध्ये आहे। मी ऍक्च्युली नोकरी करायचो प्रायव्हेट कंपनीमध्ये, तर काहीतरी नवीन करण्याच्या हिशोबामध्ये मी हे चालू केलेलं आहे आणि ही पूर्ण आधुनिक पद्धत आहे आणि खूप छान पद्धत आहे। ऍक्च्युली मी अगोदर ओपन पॉन्डमध्ये करायचा माझा विचार होता, पण ओपन पॉन्डमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण 1000 क्रॅप सोडले तर त्यामध्ये मिळतात आपल्याला 400 किंवा 500 क्रॅप। बाकीचे क्रॅपची मॉर्टॅलिटी होते, कारण एक क्रॅप दुसऱ्या क्रॅपला येऊन खातो। तर त्यामुळे मी हे बॉक्सची पद्धत निवडली आणि यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण भरपूर कमी आहे आणि क्रॅप पण व्यवस्थित होता तिकडे। हे बॉक्स नेमके कशा प्रकारचे, हे कुठून आणले आणि काय ह्याचे नेमकं? हे बॉक्स आहे, याला क्रॅप बॉक्स असं म्हणतात। याच्या साईज नुसार आपण हे बॉक्स घेतो, की आपण किती मोठासा क्रॅप आपल्याला करायचा त्या हिशोबामध्ये बॉक्स घेतो आणि हे मी थायलंड वरून मागवलेले आहे। याची फिटिंग वगैरे टोटल आपल्यालाच करावी लागते। आता मला तर जवळजवळ 20-22 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे। तुम्ही बॉक्सची क्वांटिटी जर कमी करत असाल तर त्या हिशोबामध्ये तो खर्च सुद्धा कमी होऊन जाईल। यामध्ये खाऱ्या पाण्यातले आपण खेकडे आपण पालन करतोय, कारण गोड्या पाण्याच्या खेकड्याला एवढा डिमांड नाही आणि भाव पण नाहीये। आणि यामध्ये जात विचारात तर सिल्ला जातीचे लाल पाठीचा खेकडा आणि हिरव्या पाठीचा खेकडा असे आपण 2 जाती वापरतो। आता हा चालू झाल्या मला 2 वर्ष झालेली आहे आणि त्यामधलं 1 वर्ष पूर्ण लॉकडाऊन मध्ये गेलं माझं। तर त्यामुळे आता माझी सुरुवातच आहे आणि सुरुवातीला मला एक 30-35-40च्या आसपास मध्ये म्हणजे सीझन वाईज आपल्याला मिळतात। 1-1.5 लाख रुपये महिना आपला पकडून चाला, जर प्रॉपर मेहनत वगैरे करत असाल तर। ओके, नक्की जर आपण पाहिलं तर प्रॉपर मेहनत वगैरे करून जर तुम्हाला हा स्टार्टअप करायचा असेल तर 25-30 लाखापर्यंत स्टार्टअप आहे आणि यातून इन्कमही तेवढीच आहे महिन्याला। मी विकासजींना थोडी विनंती करेन की त्यांनी हा एक शॉर्ट मध्ये हा जो फार्म आहे त्याची माहिती आणि हा फार्म कसा आहे हे आपल्याला दाखवावं। तर मी थेट माईक त्यांच्याकडे देतो, ते तुम्हाला याच्या पुढे दाखवतील की फार्म कसा आहे, खेकडे कशा प्रकारचे आहेत आणि एकंदरीत कशा प्रकारचं फिल्टरेशनचं काम होतं हे सगळं तेच सांगतील यापुढे। हे बॉक्स आहेत, या बॉक्स मध्ये तुम्ही इकडे बघाल तर यामध्ये क्रॅप असतात। थोडासा अंधार आहे आणि हा वरतून पाणी येतोय। तुम्ही सिस्टम बघाल तर इकडे पूर्ण फिल्टरेशन एरिया आहे हा। आता आवाज जास्त आहे म्हणून मी हा बंद केलेला आहे आणि यामध्ये ही जी मोटर बघता, पहिले यूव्ही फिल्टर आहे, याला डायरेक्ट फुटबॉल जॉईन केलेला आहे मी। इकडून पाणी पंप करतो हा पंप आणि तो पाणी पूर्ण या बॉक्स मध्ये टाकतो। या बॉक्स मध्ये टाकल्यावर ओव्हरफ्लो होऊन जो पाणी बाहेर निघतो तो या पाईपातून पाणी खाली येतोय आणि तो पाणी या पॉन्ड मध्ये येतोय आणि या पॉन्ड मधून हा परत पंप आहे इकडे, तो पंप करून पाणी सँड फिल्टर मध्ये टाकतो। सँड फिल्टर मधून बायोमीडिया मध्ये आणि बायोमीडियातून पाणी परत या टँक मध्ये येतो आणि यातून पाणी परत पंप करून हे पूर्ण सायकल अशी चालू राहते। आपण हा फार्म बघितलेला आहे विकासजींचा, एकंदरीत अशा प्रकारचा फार्म आहे। ऍक्च्युली आम्ही चेन्नईला गेलेलो आणि तिकडे आम्हाला फार्मवर घेतलेलं नाहीये, आम्हाला तिकडून त्यांनी बोलवलं आणि परत पाठवलं। तर आम्ही आता इकडे माझ्याकडे जो फार्मर जो शेतकरी येतोय त्याला आम्ही फोन तर उचलतोच त्यांचा, प्लस इकडे येऊन जर बघणार असेल तर आपण त्यांना दाखवतो पण, प्लस आपल्याला त्यांना विकण्यासाठी जर क्रॅप हवे असतील, आता एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल आणि होलसेलनी क्रॅप पाहिजे असतील तर त्यांना आपण क्रॅप देतोय। प्लस जे आपले कोळी बांधव आहेत जे क्रॅप पकडतात आणि पण त्यांना विकण्यासाठी कुठे अशी मोठी बाजारपेठ नाहीये
आणि पूर्ण त्यांचा माल हा फुकट जातो किंवा स्वस्तामध्ये त्यांना विकावं लागते. तर त्यांनी मला जरी आणून दिले किंवा माझा फोन नंबर तुम्ही द्यालच, त्या फोनवर जर मला फोन केलं तर मी त्यांना योग्य तो भाव देईल त्यांना. नक्की त्यांचा नंबर तर मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीनवर देईनच. पण एक जर तुम्हाला या बोलण्यातून एक गोष्ट कळाली असेल तर कुठेतरी आपल्या मराठी माणसाला चेन्नईमध्ये एक चुकीची वागणूक दिली आणि खरं तर हीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट होती की तिथूनच या व्यवसायाची खरी सुरुवात झाली. आणि आज विकासजी ज्या स्टेजला आहेत त्यामागे ते कारण होतं. जर ती गोष्ट घडली नसती तर कदाचित हा फार्म एवढ्या लवकर उभारीस आला नसता. व्हिडिओ इथेच थांबवतो. खेकडे वगैरे तुम्हाला दाखवलेले आहेच कशा प्रकारचे आहेत इथे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आपलं चॅनल आहेच की, तर धनंजय दळवीच्या चॅनलला बघायला विसरू नका. आणि मुळात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला जर असं काही करायचं असेल या खेकड्याच्या व्यवसायात तर नक्कीच विकासजींना कॉन्टॅक्ट करा. नंबर स्क्रीनवर आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ला विसरू नका. तर चला तुमची सगळ्यांची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hey, Bill, I'm in the mood for a switch up. I hit the function, hit the rose till I hiccup. I hit the stage